नमस्कार, मी अमोल नागोराव घोडके व याच गल्लीतील काही आमच्या गल्लीतील रहिवासी मुलाखत देण्यास कारण की मी एक साधारण कुटुंबातील असून माझी वडिलोपार्जित या ठिकाणी माळीनगर या ठिकाणी सावता महाराज मंदिराच्या समोर माझी पिढ्यानपिढ्याची या ठिकाणी जमीन आहे। या जमिनीमध्ये आम्ही आतापर्यंत उपभोग घेत आलेलो आहोत, परंतु आज काहीतरी म्हणजे दारू पिऊन आज माझ्या शेतातील माझ्या लेआउटमधील एक बाबळीचं झाड काही गुंड लोकांनी तोडण्याचा आज प्रयत्न केलेला आहे। वास्तविक पाहता सदर माझा लेआउट जो झालेला आहे तो 2017ला सरकारी भूमिलेख मापणी शासकीय माझी सरकारी मापणी 2017ला झालेली आहे। हा भूमी अभिलेखचा नकाशा। यानंतर या नकाशाच्या आधारे भूमी अभिलेख नकाशाच्या आधारे माझा नगर परिषद अंबाजोगाई यांनी गुंटेवारी लेआउट माझा मंजूर केलेला आहे 2019। यानंतर त्यांनी मी टॅक्स भरलेली पावती म्हणजे पीटीआर या ठिकाणी पीटीआर रीतसर मी त्यांची फीस भरून माझे पीटीआर मी तयार करून घेतलेले आहेत। याचप्रमाणे माझं 8 माझी 7/12 या ठिकाणी आजही मी या ठिकाणी मालक व कब्जेदार आहे। अशा असताना विनाकारण मला त्रास देत आहेत। मला वेगवेगळ्या प्रकारच्या मगापासून धमक्या सुद्धा आल्या की तू कोर्टात जाऊ नको, नाहीतर तुला आम्ही जीवे मारून टाकू, अशा प्रकारच्या मला धमक्या आलेल्या आहेत। वास्तविक पाहता खरं 172चा जो त्यांच्याकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मी बीड नगर रचनाकार येथून त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचा लेआउट मंजूर नाही हे पत्र, पण माझा 2019चा लेआउट अंबाजोगाई नगर परिषदेने मंजूर केलेले माझ्याकडे पूर्ण कागदपत्र असताना गुंटेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र मला नगरपालिकेने दिलेले आहेत। या ठिकाणी आजच्या तारखेचा पीटीआर सुद्धा मी या ठिकाणी काढलेला आहे। या ठिकाणी ज्यावेळेस भूमी अभिलेखची मापणी झाली त्या ठिकाणी त्याच लेआउट मध्ये राहणारे रहिवासी यांच्या यामध्ये सह्या देखील आहेत व असे सर्व कागदपत्र माझ्याकडे असताना मला विनाकारण त्रास देत आहेत। माझी जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत। माझे सर्व कागदपत्र नियमाधीन असताना असे नगर परिषद येथील कर्मचारी विनाकारण त्रास देऊन माझी जागा हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत। तरी माझ्यावर अन्याय होऊ नये एवढीच माझी विनंती आहे।